साधारण माझा तोटा झालेला आहे 1,25,00,000चा। पहा, 1,25,00,000 रुपये तोटा होत असताना परत उभारी घेणं हे काय छोटं काम नाही मित्रांनो। या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलाला 1,25,00,000 परत कमवायचे म्हणलं तर त्याला आपण अहिल्यानगर मधील श्रीरामपूर तालुक्यातील MIDC या ठिकाणी आहोत। आज यशस्वी उद्योजक जो शेतकरी ते यशस्वी उद्योजक असा ज्यांचा प्रवास राहिलेला आहे अशा व्यक्तींशी आपली भेट होणार आहे। प्रथमतः आपण जे फॉकलँड वगैरे पाहत असन हे कुठलंही शोरूम वगैरे नाही दिसत, तर या ठिकाणी हे फॉकलँड आलेले आहेत फक्त बूम स्टिक बनवण्यासाठी। आपण या ठिकाणी पाहत असलेले सर्व फॉकलँड हे बूम स्टिक बनवण्यासाठी आलेले आहेत, हे कुठलंही शोरूम नाही। आपण श्रीरामपूर MIDC मध्ये आहोत। प्रवीण भाऊ घोगरे हे कोलार खुर्द येथील शेतकरी आहेत। त्यांनी आपल्या या उद्योग व्यवसायाला सुरुवात केली आणि एवढ्या मोठ्या शिखरावर जाऊन पोहोचलेले आहेत। आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्हाला सुद्धा इच्छा झाली की अशा शेतकऱ्याची जो यशस्वी शेतकरी ते उद्योजक असा प्रवास झालाय त्यांची मुलाखत घ्यावी आणि इतरांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत। प्रथमतः आपण त्यांचा परिचय घेऊया। आपलं नाव? मी प्रवीण विलासराव घोगरे, राहणार कोलार खुर्द, तालुका राहुरी मधले शेतकऱ्याचा मुलगा होतो। माझं डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे। मी 20 ते 22 वर्ष एका कंपनीमध्ये ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणूनच काम केलं। त्यांच्याकडे वेगवेगळ्या पोस्टवर काम करण्याचा मला संधी मिळाली। अकाउंटिंग, साईट सुपरवायझर, इंजिनिअरिंग। त्यानंतर मग मी 2014ला मी माझा प्लॉट घेऊन स्वतःचं काहीतरी युनिट चालू करावं MIDC मध्ये, म्हणून हे चालू केलंय। तर या व्यवसाय सुरुवात करत असताना तुम्ही दुसऱ्या व्यवसायामध्ये होता असं मला समजलं का? शुगर फॅक्टरीच्या इंडस्ट्रीमध्ये ज्या टाक्या लागतात त्याची सुरुवात आपण केली आणि त्या टाक्या बनवताना जी ऑर्डर मिळाली त्यामधून तुमची थोडीशी फसवणूक झाली सुरुवातीलाच, तर याच्यातून सावरले कसे? तर माझी जी सुरुवात झाली, मी युनिट टाकल्यानंतर माझं एक कर्नाटकचे क्लायंट मिळाले मला। त्यांनी मला डायरेक्ट 2 CRची एक ऑर्डर मिळाली होती टँक बनवायची। 1 महिन्यामध्ये मला ते कंप्लीट करायचं होतं। त्याच्यामध्ये मला एक 10 ते 15 लाख रुपये शिल्लक राहणार होते। तर मी ती ऑर्डर घेतली। 10% ते 20% ॲडव्हान्सवर त्यांनी मला सुरुवात करून दिली कामाची। मी मटेरियल आणून बनवलं। त्यानंतर त्याने ते लिफ्ट केलं नाही, कारण त्याचा समोरचा जो कारखाना आहे तो अडचणीत आला किंवा काय त्यांची फायनान्शियली प्रोसेस झाली माहीत नाही, पण त्यांनी ते लिफ्ट केलेलं नाही। मी लिगली कोर्टामार्फत, वकिलामार्फत, पोलीस स्टेशन मार्फत त्याला नोटीस पाठवल्या, पण सगळ्यांचं म्हणणं असं आलं की मटेरियल तुझ्या दारात आहे तर त्यामुळे तू त्यांच्यावर कुठली केस दाखल होऊ शकत नाही, उलट त्याचा ॲडव्हान्स तुझ्याकडे आहे। त्यामुळे लिगली मला कुठलाही सपोर्ट मिळाला नाही। मला रॉ मटेरियल, कच्चा माल ज्यांनी सप्लाय केला होता त्याने पण खूप हॅरेसमेंट केली। मग त्या केसमध्ये मी तर खचून न जाता, माझे घरचे पण सगळे डिस्टर्ब झाले होते, पण याच्यात काहीतरी नवीन वेगळं करून आपण याच्यातनं बाहेर पडावं म्हणून मी थोडंसं ह्या व्यवसायाकडे वळालो, जे लॉंग बूम बनवणे वगैरे असेल आणि काही स्ट्रक्चरल फॅक्टरी बिल्डिंग पण बनवल्या। त्यातनं जे पैसे शिल्लक राहत गेले ते मी रॉ मटेरियल वाल्याला दिलं आणि साधारण 3 वर्षानंतर ते जे टँक, शुगरचे टँक बनवल्या होत्या त्या अक्षरशः मला स्क्रॅप करून विकावं लागल्या, कट करून। पहा, ज्या वेळेस आपण एखाद्या उद्योगधंद्यामध्ये उतरत असतो तर पहिल्याच ऑर्डरमध्ये 2 CRची ऑर्डर आली आणि ती पास झाली किंवा त्या ठिकाणी डिलिव्हरी घेऊन गेले नाही तर त्या ठिकाणी त्यांना अंदाजे किती तोटा झाला? तो साधारण माझा तोटा झालेला आहे 1,25,00,000चा। पहा, 1,25,00,000 रुपये तोटा होत असताना परत उभारी घेणं हे काय छोटं काम नाही मित्रांनो। या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलाला 1,25,00,000 परत कमवायचे म्हणलं तर त्याला किती कष्ट करावे लागत असेल हे आपण या ठिकाणी पाहत आहोत। ही स्टिक आपण जी पाहत आहात ती बूम स्टिक, तर ही सरासरी 50 ते 60 फूट विहीर खोदण्यासाठी कामाला येत असते। तर ही कंपनीच्या जो फॉकलँड आहे या फॉकलँड मध्ये जी स्टिक येते ती किती फुटाची असते? ती साधारण 8 ते 10 फुटापर्यंत कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं। कंपनी जास्तीत जास्त 15 जर बनवायला गेली तर 35 फुटापर्यंत त्यांनी बनवलेलं आहे।
पण 35 त्यांचं निघत नाही, म्हणून कस्टमरला आम्ही जे डेव्हलप केलं ते त्यांना आवडलं, कारण त्याच्यामध्ये वेळ वाचतो आणि आम्ही जास्त असं 55 ते 60 फुटापर्यंत डिझाईन बनवलेलं आहे. आता यो जी स्टिक बूम स्टिक आहे ही बनवण्यासाठी किती खर्च येतो? एक खर्चापेक्षा आपण विक्रीसाठी काय किमतीमध्ये उपलब्ध असेल समोरच्याला खरेदी करायचं असेल? साधारण मशीनच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्याचं डिझाईन ठरतं. 40 फुटाची असती, 50 फुटाची असती, 45 फुटाची असते. तर साधारण GST बिलासह 13.5 लाखापर्यंत ही सिस्टीम जाते आमची. आपला हा व्यवसाय किती दिवसापासून? हा माझा स्टिकचा जवळजवळ आज 7 वर्ष झाले त्या बूम स्टिक मध्ये आहे मी. बूम स्टिक. आता हे हाईट वाढल्यानंतर त्या ठिकाणी मशीनला काही वेट वाढवावं लागतं का काही? हा नाही, ज्यावेळेस आपलं हात जेवढे लांबी जर वाढल त्याची कॅपॅसिटीच्या हिशोबाने डेड वेट वाढावं लागतं, जे आपण इथं दिसतंय आता ऑर्डर वाढवलेलं. कारण त्याचं बॅलन्सिंग होणं गरजेचं आहे. कारण हे विहीर खोदतं आणि काय होतं, पुढे जास्त बकेटमध्ये जर दगड भरले गेले तर पाठीमागनं मशीन उचललं गेलं नाही पाहिजे, त्या हिशोबाने आपण त्याला डेड वेट वाढवतो. आता तुम्हाला हे बनवत असताना आपण या ठिकाणी ही कंपनी खऱ्या अर्थाने हिचं नाव आमे इंजिनिअरिंग असं नाव आहे. या आमे इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सिल्लोड या ठिकाणी काही बूम किट गेल्या होत्या आणि त्यांचं रिझल्ट चांगला आला, म्हणून सिल्लोड येथील काही हे पोकलनचे मालक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. बूम किटची त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. त्या ह्या कंपनीपर्यंत कसे आलेत आणि काय तुम्हाला त्या कंपनीविषयी आवडलं, कसं काय आला तुम्ही या ठिकाणी? आमच्या गावामध्ये 2 मशीन घेतलेले, त्यांनी सांगितलं बाई याची बूम भारी आहे, त्या हिशोबाने आम्ही याच्याकडे घ्यायला आलो. त्यांचा रिझल्ट पण चांगले, म्हणजे कोणतीही अडचण आली नाही म्हणून. आणि क्वालिटी पर्यंत बी त्याच्या बूमचा काही त्यांचं मटेरियल वगैरे सुद्धा भारी. या ठिकाणी आताच योगायोगाने या ठिकाणी आमची कस्टमरची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं का आमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये 2 बूम किट आलेल्या आहेत, त्यांचा अनुभव चांगला आला, त्या चांगल्या क्वालिटीच्या मिळाल्या, म्हणूनच ते या ठिकाणी आलेले आहे. आपलं नाव? ज्ञानेश्वर गणपत काकडे, रायनर धानोरा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. या ठिकाणी कस्टमर सुद्धा योगायोगाने इथं आलेत, त्यांनी त्यांच्या बूम किटचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या ठिकाणाहून खरेदी आपली तयार होत आहे ना बूम किट? तयार होत आहे. किती दिवस झाले ऑर्डर दिली? 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. सिल्लोड येथील जे कस्टमर आलेले त्यांनी आपल्याकडे ज्या बुकिंग केलेल्या आहेत ऑर्डर, तर त्यांची ऑर्डर किती दिवसात आपण पास करणार आहोत? साधारण माझ्याकडे बुकिंग लोक 15 दिवस 1 ते 1.5 महिन्यापूर्वी बुकिंग करावं लागतं. दररोज 2 निघायचे म्हटले की इमिडिएट काय असं निघत नाही, कारण ऑर्डर दिल्यानंतर आपण त्याची प्रोसेस करतो. रॉ मटेरियल असेल ते असेल, त्यांना साधारण आपण ह्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांची मशीन फिटिंग होऊन जाईल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, इतर ठिकाणी ज्या तयार होत असलेल्या बूम किट स्टिक आणि आपल्याकडे जी तयार होणारी बूम स्टिक, यामध्ये काय फरक आहे? त्यांच्याकडे जो तयार होणारी बूम स्टिक आहे ती जॉईंट मध्ये बनली जाते, म्हणजे त्याला कुठे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जॉईंट येतो. आपल्या याच्यामध्ये कुठे जॉईंट येत नाही. आणि त्यांना जी खोली पाहिजे 50 फुटाची 51 फुटाची ती त्यांच्याकडनं दुसऱ्याकडनं मिळत नाही. आपल्याकडनं 50+ काम होतं, म्हणजे 51 फूट होतं. आणि कारण हे शेतकरी कुटुंब आहे, हे काही मोठे उद्योजक नाही आहेत. हे जे कस्टमर आहेत ते पण कुठंतरी तयार होण्याचे म्हणजे नव उद्योजक आहे का, त्यांना इच्छा असते. तर ज्यावेळेस 48 फूट विहीर होईल तर 50 फूट नाही झाली तर समोरचा जो विहिरीचा जो मालक असतो तो त्यांना पेमेंट देत नाही पूर्ण मशीन. म्हणून आपण थोडस एखादा फूट जादा निघेल या हिशोबाने डिझाईन करून देतो. तर तुम्ही जो बूम स्टिक पाहिलेली तिथं, तर ती 50 फुटाच्या पुढेच खुली खोदते का? याची खात्री केली का? काही हे बोलतात ते खोटं आहे का? 100% शेतकरी आपले जे मालक आहेत त्यांनी सुद्धा एक खात्री केलेली का 50, 55, 60च्या खोलीपर्यंत विहीर खोदणं होत असतं. तर ही बूम स्टिक खरेदी करण्यासाठी कुठं यावं लागल, हे आपला पत्ता सांगा. आपली जी कंपनी आहे नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर MIDC मध्ये M52 M50 51 52 असं युनिट आहे. तिथं आलं तरी चालतं. आपण गुगलवर जरी सर्च केलं आम्ही इंजिनिअरिंग तरी त्याचा पत्ता डिटेल्स आणि लोकेशन मिळून जाईल आपल्याला. तुमचा मोबाईल नंबर 9890235439.
आणि हा मोबाईल नंबर किती वाजता ते किती वाजेपर्यंत लावला पाहिजे? 24 तास चालू आहे. याच्यामध्ये आपले 2 नंबर आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला नंबर सांगितला तो घरचा आहे आणि दुसरा जो आहे माझा 8208960678 आणि अजून एक हे 8805011678. हे माझं 24 तास चालू असतात. याला बंद हा विषय नाहीये. ज्यांना 50 ते 60 फुटाची बूम स्टिक घ्यायची असेल, खरेदी करायची असेल, तर आपण मोबाईल नंबर दिलेला आहे, तर आपण त्या ठिकाणी संपर्क करून ते खरेदी करू शकता. या ठिकाणी आपण आलो आणि आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.